नमो नारायण. नमो नारायण. या भगवद्गीतेमध्ये आणि भगवद्गीतेच्या महाभारताच्या अगोदर कृष्ण किती दूरदृष्टीचा होता हे माझ्या लक्षात आलं. कारण मी भगवद्गीता सतत 1 वर्ष ऐकली. संन्यास घेतल्यानंतर 1 वर्ष मी सातत्याने पुन्हा म्हणजे रोज जवळजवळ 365 दिवस मी भगवद्गीता ऐकत होतो. त्यातून मला एक लक्षात आलं की श्रीकृष्ण या भगवंताला असं सांगायचं होतं की जगामध्ये पंचमहाभूताशिवाय आणि आपल्या स्वतःशिवाय कुठलंच कर्म, कर्तव्य, क्रिया ही आपल्याला सोडून नाही आहे. त्यामुळे बघा, ज्यावेळेला त्याच्याकडे दोघं योद्धे आले, दुर्योधन पण आला आणि अर्जुन पण आला, त्यावेळेला त्यानं स्वतःला अर्जुनाच्या बाजूला स्वतःला दिलं आणि अख्खं 18 अक्षौणी सैन्य सगळं यादवांचं जेवढं होतं ते सगळं दुर्योधनाकडे दिलं. का असं केलं? दुसरी गोष्ट, या सगळ्या युद्धामध्ये धारातीर्थी तरुण मुलंच पडली. बघा तुम्ही, अगदी बर्बरिक सुद्धा अश्वत्थामा हा म्हणजे त्याच्याबद्दलची बातमी पसरवली. अभिमन्यू, घटोत्कच ही तरुण पिढी त्या युद्धातनं बाजूला काढली किंवा मारली गेली. काय तुम्हाला काय वाटतं? आजचा माझा संदेश याच्याशी मिळता जुळता आहे का? ते सगळं सैन्य जे आहे, जेवढं यादवांचं सैन्य होतं कृष्णाचं, ते त्यांनी संपूर्ण दिलं कोणाला? दुर्योधनाला. आणि युद्धात ही तरुण मुलं विचार करा, तरुण मुलं त्यांनी जाणून बुजून किंवा त्याला माहिती असून भगवंत होत होतो. काय हे गूढ काय आहे? मी याचा खूप अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला भगवंताच्या आणि भगवद्गीतेच्या मधला अर्क जो म्हणतो आपण, तो मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या 60 दिवसानिमित्त दिला आहे. जरा गौर करा. खरंच समजूतदारपणा दाखवा आईवडिलांनी. मुलांचं भरपूर आयुष्य पडलेलं आहे. 60 दिवसांनी काही फरक पडत नाही आहे. आणि तुम्ही त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, आदिदैविक प्रगतीमध्ये आणि आदी भौतिक प्रगतीमध्ये केवळ तुमच्या मायेनुसार अडथळा आणताय. तुम्ही सर्वज्ञ आहात असं जर स्वतःला समजत असाल तर तुमची मुलं एवढी शिकल्यानंतर, परदेशला गेल्यानंतर तुझ्याकडं परत का येत नाहीत तुमच्याकडं? 90%, 95% मुलं परत येत नाहीत. पहा, जरा शांत विचार करा आणि ठरवा की 60 दिवसाच्या गुरुपौर्णिमेला ज्यांच्याकडे पादुका आहेत त्यांनी यायचं का? निदान गुरुवार, शनिवार, रविवार. आणि 60 दिवस गुरुपौर्णिमेची ही पर्वणी 140 मुलांनी तुमच्या केवळ मायेखातर करायची पूर्ण, काही संधी घालवायची? समर्पित भावना तुमची आहे का मुलांची आहे? पहा, साक्षीला स्वामींची प्रतिमा आहेच, सद्गुरूंच्या पादुका आहेतच. पहा. नमो नारायण.
नमो नारायण. नमो नारायण.